प्रभाग क्रमांक 17 शास्त्रीनगर परिसरातील नागरिक काही महिन्यापासून अत्यंत त्रासदायक परिस्थितीचा सामना करत आहेत। शास्त्रीनगर परिसरात हे झोपडपट्टी विभागात मोडत असल्याने येथे स्वतःची आणि नागरी सुविधांची विशेष आवश्यकता आहे। सध्या महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी केवळ वरवरची सफाई करून जात आहेत। परिणामी संपूर्ण परिसरात कचऱ्याचे ढीग, गाळ व दुर्गंधी पसरलेली आहे। विशेषतः ड्रेनेज लाईन पूर्णपणे तुंबलेले असून शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांचे जीवितास धोका निर्माण होऊ शकतो। इतकेच नव्हे तर दत्त मंदिर ते हनफिया मस्जिद या विभागात पाणी पुरवठा सुरळीत आहे, मात्र हनफिया मस्जिद ते डॉक्टर अन्सारी चौक या परिसरात पाण्याचा पुरवठा अत्यंत अपुरा आहे। यासह आदी समस्याबाबत आज सोलापूर शहर मध्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका झोन क्रमांक 8 चे झोन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी बोलताना वाहिद बिजापुरे म्हणाले की शास्त्रीनगर परिसरातील समस्या हे लवकरात लवकर दूर करावे, अन्यथा या संदर्भात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सोलापूर शहर मध्य युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांनी दिलाय। महानगरपालिका ये हद्दी में 8 नंबर जून अधिकारी शिवसागर साहब को निवेदन दिए। प्रभाग 17 के जानिब से जो प्रॉब्लम है ड्रेनेज का, पीने के पानी का, हर गली का, हर वार्ड का, हर मोहल्ले का, जो बारिश के पानी से ड्रेनेज चकोबों के गंदा पानी पूरा बाहर आ रहा, लोगों को प्रॉब्लम बहुत हो रही। इस गंदे पानी की वजह से, बारिश की वजह से लोगों के बच्चों को बीमार पड़ रहे हैं, उल्टी जुलाब हो रही है। तो हम शिवसागर साहब को बताए, साहब लोग को उल्टी जुलाब हो रही है, मरने के बाद तुम काम करेंगे क्या? तो शिवसागर साहब को हम निवेदन दे के बताए, साहब ये काम तुम 8 दिन में काम नहीं होगा, 8 दिन में पूरा काम मत करो, पर टप्पे टप्पे से काम करो। ये 8 दिन में काम की शुरुआत नहीं होगी। तो सभी हमारे माँ बहनों को लेके महानगर पालिका के आयुक्त के सामने, आयुक्त साहब के सामने ठिया आंदोलन हम सोलापुर शहर मध्य युवक कांग्रेस की तरफ से हम ठिया आंदोलन करेंगे पूरे शास्त्रीनगर के प्रभाग के पूरे माँ बहनों को लेके, क्योंकि आज शास्त्रीनगर एक स्लम एरिया है। यहाँ पे लोगों की ऐसी दिक्कत है, लोग कोई हमारे माँ बहने काम को गए तो जब भी घर चलता है। लोगों की ऐसी प्रॉब्लम है, पानी 8 को 4 बजे उठ के बढ़ते हैं, पानी आया कि नहीं, पानी आया कि नहीं, मोटर लगाती है, पानी आता ही नहीं प्रेशर से। तो कितने तो लोगों की जान चले गई है इस पानी की मोटर की वजह से। इन्हों पानी अच्छा देते थे, पानी इन्हों प्रेशर से देते थे, तो हमारे माँ बहने मोटर नहीं लगाते थे। ऐसा हो गया है तो मोटर लगाने के बाद ही पानी आता है सभी को। तो हम बार बार निवेदन दे के इसका बात पुरावा हम कर रहे हैं। अब शिवसागर साहब ने हमको जबान दिया कि हम आपका काम कुछ भी होने काम करेंगे, तो ये काम नहीं करेंगे तो हम सोलापुर शहर महानगर पालिका में पूरा ठिया आंदोलन हमारे माँ बहनों को लेके हम करेंगे। आमच्या गल्लीत पूर्ण चेंबुरा भरलेले आहेत, नळाचं पाणी पण चांगलं येत नाहीये, पाणीचं प्रेशर पण नाहीये, सगळं चेंबुरा पूर्ण पॅक होऊन सगळं पाणी वर यायला लागलंय। लेकरं लहान लहान लेकरं आहेत, आजारी पडायला लागलेत, मोठ्यांना पण उलटी जुलाब व्हायला लागलेत। असं झालं तर कसं? आणि मठ पण आहे तिथं, देवाची पूजा वगैरे कसं करायचं तिथं, आणि पाणी कसं भरायचं, लहान लेकरं कसं फिरायचं बाहेर, कसं खेळायचं, किती उशिरापर्यंत घरात बसून घ्यायचं लेकरांना, आणि मोठे पण बाहेर फिरता येत नाही, कसं झालंय सगळं। उलटी जुलाब सगळं होऊन दवाखान्याला पैसे घालायला लागलेत। आम्हाला काहीतरी झालं तर जिम्मेदार कोण असणार? भरपाई कोण देणार? सरकार देणार आहे का आमची भरपाई? आणि आम्ही आमचा अर्ज घेऊन येतो वाहिद बिजापुरे सरांकडे आम्ही आलो, आणि तिने आमचं काम करून देणार म्हणून तिने वादा केले होता, आणि करून पण देणार।